थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात मानसीने स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून तेजसला गार्गी पसंत असल्याचं सुनंदाला सांगितलेलं असतं. परंतु नियती इथेच आता जबरदस्त चक्र फिरवत मानसी तेजस यांच्या लग्नाची गाठ बांधणार असते. तर त्याचबरोबर जर मानसीसोबत लग्न नाही झालं तर जीव देणाऱ्या रणजितला तेजस वाचवणार असतो. परंतु तो कसं हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे गायत्री तेजसला धमकी देते की काही जरी झालं तरी प्रभू कुटुंबाला या घराच्या बाहेर मी काढणारच. या दसऱ्यापर्यंत या घरावर माझा ताबा असणार. तेजस स्वतःची ओव्हर ॲक्टिंग पुन्हा चालू करतो आणि गायत्रीला म्हणतो की अरे बापरे, घाबरलो मी. परंतु वहिनी, तुमचं काय झालं आहे माहिती आहे का? की तुम्ही फोडायला जाताय डरकाळी, परंतु तुमच्या तोंडून फक्त शिट्टीच वाजते आणि ती देखील फुसकी. आणि तुम्ही आम्हाला काय म्हणाला होतात की या घरात मशीन राहणार नाही, परंतु काय झालं, राहिली ना मशीन. मागच्या वर्षी देखील हेच म्हणाला होतात की पुढच्या वर्षी प्रभू कुटुंबात गणपती बाप्पा येणारच नाहीत, परंतु झालं काय, आले ना गणपती बाप्पा. तसाच या वर्षीसुद्धा दसरा याच घरात साजरा होणार. तेव्हा गायत्री तेजसला सांगते की होणार ना, दसरा या घरात साजरा होणार, परंतु या दसऱ्याला या घरातले भाडेकरू सुद्धा या घरात राहतील, परंतु तुला या घरात मी राहू देणार नाही. गायत्रीने तेजसला त्याच्या तोंडावरती धमकी दिलेली असते, परंतु गायत्रीच्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत हे तेजसला कळून आलेलं असतं आणि म्हणूनच तेजस गायत्रीवरतीच हसत असतो. चिडूनच गायत्री तेथून निघून जाते. तर तेजस हसतच म्हणतो की बघूयात ना गायत्री वहिनी मॅडम, की या घरात कोण राहतंय आणि दसऱ्याच्या दिवशी या घराच्या बाहेर कोण जातंय. सीमोल्लंघन तर होणार, परंतु ते कोणाचं आणि कसं हे लवकरच तुम्हाला कळेल. तेजसने सांगितलेल्या वेळेनुसारच रणजित VM कॉलेजला मानसीच्या पाठोपाठ पोहोचलेला तर असतो. त्यानंतर रणजित आता पुढे येणार इतक्यातच एक बाईकवाला येतो. तर रणजितची त्या बाईकची धडक होते. तेव्हा रणजितला दुखापत होते. तर तेथील काही विद्यार्थी रणजितला उचलून ते घेऊन जातात. ज्या बाईकवाल्याकडून रणजितला धक्का लागलेला असतो आणि त्याला दुखापत झालेली असते, तो त्यांची माफी देखील मागतो. इकडे तेजस कामाला निघालेला असता क्षणी आभा येते आणि आभाला तर चान्सच हवा असता की गार्गी तेजस या दोघांनाही एकत्र टाइम स्पेंड करू देण्यासाठी. तेव्हा आभा तेजसला विचारते की दादा, तू कुठे बाहेर कामाला चालला आहेस का? अरे परंतु तू गार्गीला सोडशील का? तेव्हा तेजस सांगतो की हो, कामावरतीच जाणार आहे, आणखीन कुठे जाणार आहे. परंतु माझं काम VM रोडला आहे ना, तुम्हाला कुठे जायचं आहे? तेव्हा गार्गी लगेच शब्द पालटते आणि तेजसला सांगते की माझं काम SP रोडला आहे आणि घर माझं VM रोडला आहे, परंतु माझं काम मला आत्ताच पूर्ण करायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सोडाल का? गार्गीने तेजसकडे रिक्वेस्ट केली असता तेजस तिथे गार्गीची चेष्टा मस्करीच करायला लागतो. तो सांगतो की बरं, पाठीमागे बसल्यानंतर तुम्ही मला रस्ता दाखवाल ना, नाहीतर तेजस इकडे तेजस तिकडे असं मान इकडे इकडे फिरवून सांगू नका. आता जसं लाजताय ना तसं, नाहीतर मला कळायचं नाही या. माझी गाडी एकतर वेगात असते. तरी देखील आता तेजस विनोद करूनही गार्गी हसत नसल्याने आपले थुकरट विनोद तेजस तिथे बंदच करतो. बाईक चालू करण्यासाठी तेजस खिशातून चावी काढत असता क्षणी मानसीने दिलेलं लकी चार्म ते खाली पडतं. तेव्हा गार्गी ते उचलते आणि विचारते की हे काय, तुम्ही दगडही खिशामध्ये ठेवता का? आणि गार्गी फेकून देणार तेव्हा तेजस तिला थांबवतो आणि तो सांगतो की माझ्यासाठी हे खूप मौल्यवान आहे. तेव्हा गार्गी विचारते की काय, तुम्ही दगडालाही इतकं महत्त्व देता? तेव्हा तेजस सांगतो की हा तुमच्यासाठी दगड असेल, परंतु माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माझ्यासाठी माझं लक आहे हे. बरं ते जाऊ देत, बसा तुम्ही, असं तेजस आता सांगतो. आभा मुद्दाम आता गार्गीला इशारे करत असते. त्यानंतर गार्गी तेजसला सांगते की अहो हात द्या ना, पकडून बसते. तेव्हा तेजस सांगतो की अगं गाडी आहे, उंट आहे का ती हात पकडून बसायला? तेजस फक्त गार्गीची चेष्टा मस्करी करून तिला टोमणेच मारत असतो. तेव्हा गार्गी सांगते की अहो मदत करा ना. तेव्हा तेजस गार्गीला हातामध्ये देतो. त्यानंतर गार्गी जेव्हा बाईकवरती बसते तर आभा मुद्दाम तिला तेजसला पकडून बसायला सांगते. तेजस चिडतो आणि म्हणतो की अगं थोडं ग्रीप दे ना मला, नाहीतर पाठीवरती बाळ बसून घेऊन चाललोय की काय असं वाटेल. तेजसला आभाचा देखील तितकाच राग येत असतो, कारण गार्गीचं त्याच्याजवळ येणं त्याला अजिबात पटत नसतं. तेजस गार्गीला घेऊन बाहेर पडतो. तर इकडे कॉलेजमध्ये निधी मानसीचे आभारच मानते. ती सांगते की ताई बरं झालं तुझ्या ओळखीने मला वेळेत ॲडमिशन मिळालं आणि त्यांनी
आतापर्यंत झालेल्या सिलेबसच्या नोट्स देखील मिळाल्या. तेव्हा मानसी निधीला विचारते की प्रॉस्पेक्टर कुठे आहे. निधीच्या लक्षात येतं की ती तर विसरून गेली आहे. मानसी त्याच्यावरती पुन्हा चिडते आणि सांगते की जा बरं पटकन घेऊन ये. इतक्यातच बाईकवरून तेजस गार्गी दोघेही गप्पा मारत आलेले असतात आणि मानसीचं लक्ष जेव्हा त्यांच्याकडे जातं तर मानसीचा नुसता आता चळफळाट होत असतो. कारण गार्गी तेजसच्या पाठीमागे त्याला धरून बसलेले असते आणि हे मानसीला बिलकुल आवडलेलं नसतं. कारण मानसीला सतत तेजस तो फक्त आणि फक्त तिचाच आहे असंच वाटत राहतं. त्यानंतर संध्याकाळी संपदा मानसी दोघेही संपदाचा फोन शोधत असतात. अख्खा घरभर फोन शोधून देखील संपदाला फोन भेटत नाही. तेव्हा मानसी तिला सांगते की आई तू एक काम कर, तू शांतपणे इथे बस आणि मग आठव की तो फोन कुठे ठेवला होता. तेव्हा संपदा सांगते की अगं तेच तर माझ्या लक्षात येत नाहीये म्हणून की शेवटचा फोन मी कुठे ठेवला होता. दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर मानसी विचारते की मला सांग शेवटचा फोन तू कोणाला केला होतास. तेव्हा संपदा सांगते की दादाचा फोन आला होता, मी किचनपाशीच बोलत थांबले होते. मानसी किचन देखील चेक करते परंतु तिथेही तिला फोन भेटत नाही. तेव्हा मानसी विचारते की आई अगं आठवण तरी बघ, आठवेल तुला, तू काय काय कामं करत होतीस. तेव्हा संपदा सांगते की हे काय कपड्याच्या घड्याच घालत होते. तेव्हा मानसी विचारते की आई अगं मग तू कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर त्या कपड्यांमध्ये तर ठेवला नाहीस ना फोन. तेव्हा मानसी सर्व कपडे उचकते तर तिथेच फोन सापडतो. तेव्हा मानसी सांगते की काय ग आई, तू इथेच फोन ठेवून दिलास आणि तुला भेटला नाही. हे बघ, आपल्याला कोणतीही गोष्ट जर सापडत नसेल ना तर सुरुवातीपासून त्या गोष्टी आठवायच्या, त्या सर्व गोष्टींची पडताळणी करायची. मग बघ आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे मिळतंच. मानसी नकळतपणे का असेना परंतु स्वतःलाच ते सांगत असते. कारण तेजसवर तिचं प्रेम आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तिलाच मिळालेलं नसतं. तेव्हा संपदा सांगते की मानसी दुसऱ्यांच्या गोष्टी शोधण्यासाठी तू एवढे प्रश्न विचारते आहेस, परंतु तुला ज्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे त्यासाठी तू स्वतःलाच प्रश्न का विचारत नाही आहेस. आधी स्वतःला प्रश्न तरी विचार. बघ तुझ्याच प्रश्नाचं उत्तर तुलाच भेटेल आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर ते उत्तर मान्य कर. संपदा नक्की कोणत्या निर्णयाबाबत मानसीला सांगते आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतर मानसी बाहेर येते आणि तिच्या मनाची खूप घालमेल होत असते. ती स्वतःच विचार करते की काय विचारू मी स्वतःला, मलाच माझ्या प्रश्नाचे उत्तर भेटत नाही आहेत. मी नाही पोचू शकत आहे माझ्या त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत. मानसीने असं म्हणता क्षणी मानसीचं मन तिच्याशी बोलतं. ते तिला विचारतं की नक्कीच तुला तुझ्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं नाही आहे का, की मिळणाऱ्या उत्तराला घाबरतेस. तू तेजसच्या प्रेमात आहेस का. तिचंच मन तिलाच प्रश्न विचारतं. तिथे मानसी म्हणते की प्रेमात आणि मी. तेव्हा मानसीचं मन सांगतं की हो, त्याची सोबत तुला हवीशी वाटते ना. तेजस सोबत असताना वेळ कधी निघून जातो हे कळतं तरी का तुला. तेव्हा मानसी स्वतःलाच सांगते की हो, जेव्हा जेव्हा तेजस माझ्या सोबत असतात तेव्हा मला स्वतःचंही भान राहत नाही. तर पुढे मानसीचं मन तिला प्रश्न विचारतो की ती व्यक्ती सोबत असताना काळजी करायची गरजच नाही असं का वाटतं तुला. तेव्हा मानसी उत्तर देते की हो, सुरक्षित वाटतं त्यांच्या आजूबाजूला असणं. तेव्हा मानसीचं मन तिला प्रश्न विचारतं की फक्त सुरक्षितच वाटतं, मग त्याच्या भेटीची ओढ तुला का लागते. मग त्याचे नातेवाईक, त्याची जवळची माणसं ही आपलीशी तुला का वाटतात. मानसीच्या मनाने तिला प्रश्न विचारता क्षणी मानसी सुरुवातीपासूनच्या सर्व गोष्टी आठवते. जो सल्ला तिने संपदाला दिलेला असतो अगदी तोच ती स्वतःही वापरते. तेजसच्या घरच्यांसोबत जवळीक कशी वाढली, ती माणसं तिची केव्हा कशी झाली, हे एक एक प्रसंग तिला आठवत असतात. त्यांच्यासोबत घालवलेला वेळ आठवत असतो. त्यानंतर मानसीला तो प्रसंग आठवतो की ज्यावेळी गणपती बाप्पांचं प्रभूंच्या घरात आगमन झालेलं होतं तेव्हाच तात्यांचा पाय सटकल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तेजस मानसी दोघांनी मिळून वाचवली होती. त्यानंतर गणपती बाप्पांचा नैवेद्यसुद्धा मानसीने स्वतः बनवला होता. हळूहळू का असेना परंतु मानसीला तिच्या प्रश्नांची उत्तरं भेटत असतात. तेव्हा मानसी तिच्या मनाला उत्तर देते की खरंच काहीतरी यांच्यासोबत नातं आहे असंच वाटतं. तेव्हा मानसीचं मन तिला प्रश्न विचारतो की ज्याच्यासोबत सुरक्षित वाटतं, जो आपल्यासोबत सतत हवाहवाचा वाटतो, ज्याच्या भेटीची ओढ लागलेली असते, ज्याच्या घरातली माणसं आपलीशी वाटतात, त्याच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती आली तर ती व्यक्ती आपल्या माणसाला स्वतःकडे खेचतं आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा तुला का वाईट वाटतं, तुला ईर्ष्या का वाटते.
मानसीच्या मनाने विचारलेल्या प्रश्नावरती मानसीचं काहीच उत्तर नसतं. फक्त तिचे डोळे पाणावतात, अश्रू येतात आणि ती तरी देखील खोटंच सांगते की नाही, मला वाईट नाही वाटत. तेव्हा मानसीचं मन तिला विचारतं की नक्की? मग ज्यावेळी तू त्या दोघांना एकत्र पाहिलं होतंस तेव्हा तुझे डोळे पाणावलेले का होते? का तुला त्या क्षणी वाईट वाटलं? त्यानंतर मानसीला तेजस गार्गी यांनी एकमेकांसोबत घालवलेला तो वेळ, हे सर्व काही प्रसंग आठवतात की मानसी गार्गीची धडक होताच तेजसने गार्गीला वाचवलेलं होतं, सावरलेलं होतं. त्यानंतर त्या दोघांच्या छान गप्पाही रंगलेल्या होतात. तर गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे एक एक प्रसंग तिला आठवत असतात, ते म्हणजे तेजस गार्गी या दोघांचेही. तर मानसीच्या डोळ्यातून अश्रू येतात, तिचे डोळे पाणावलेले असतात. तेव्हा मानसीचं मन तिला सांगतं की तुझे डोळे पाणावले आहेत, याचंच नाव प्रेम आहे. तेजसच्या आयुष्यात आलेल्या एका दुसऱ्या व्यक्तीमुळे तुला वाईट वाटतं आहे, याचंच नाव प्रेम आहे. हे बघ मानसी, खूप जास्त उशीर होण्याआधी, ती मुलगी तेजसच्या आयुष्यात येण्याआधी स्वतःचं प्रेम व्यक्त कर. सांगून टाक तेजसला की तुझं त्याच्यावरती प्रेम आहे. मानसीचं मन अनेक प्रश्नांचा मानसीच्या वरती भडीमार करतं. मानसीच्या जीवाची होणारी घालमेल, सतत वाटणारे तिला अस्वस्थपणा, याचं खरं उत्तर तिला मिळालेलं असतं. सुरुवातीपासूनचे प्रत्येक प्रसंग तिने आठवून पाहिले असता शेवटच्या क्षणी मानसीला हेच उत्तर मिळालेलं असतं की ती तेजसच्या प्रेमात आहे. जेव्हा मानसी डोळे उघडते पाहते तर समोर कोणीच नसतं आणि त्यानंतर मानसीला खऱ्या प्रेमाची प्रचिती मिळालेली असते. ती विचार करते की म्हणजे माझं मिस्टर राष्ट्रही त्यांच्यावरती खरं प्रेम आहे. बाबांना दिलेल्या वचनामुळे नाही, तर मी त्यांच्या खरोखर प्रेमात अडकले आहे. माझ्यासाठी योग्य जोडीदार तेच आहेत. आत्ताच्या आत्ता जाऊन मला मिस्टर राष्ट्रही यांना सगळं काही खरं सांगावं लागेल, असं म्हणून मानसीची नजर आता तेजसला शोधत असते. मानसी खूप खुश असते, कारण तिच्या प्रश्नाचं खरं उत्तर तिला मिळालेलं असतं आणि ती तेजसकडे येते आणि त्याला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तिथेच तेजसचा गैरसमज होतो. तेजस विचार करतो की अरे वा, या आत्ता एवढ्या खुश आहेत, रागावलेल्या दिसत नाही आहेत, म्हणजे रणजितरावांनी यांची भेट झाली आहे. मग नक्कीच यांना रणजितरावांबद्दल काहीतरी सांगायचं असेल, असा तेजस विचार करतो. तेव्हा तेजसही खुश होतो. तो मानसीला सांगतो की अरे वा, मला देखील तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरं या बसा. बसून बोलला ना कसं तब्येत ठणठणीत राहते. तेव्हा मानसी तेजसला सांगते की मला माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेजसपाशी बसलेली मानसी तेजसला आता प्रेमाची कबुली देणार इतक्यातच मानसीचं मन तिला पुन्हा थांबवतो आणि ते तिला सांगतं की मानसी, तू स्वतःच्या मनातलं तेजसला सांगायला निघाली आहेस. हा निव्वळ स्वार्थीपणा आहे. कारण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघ. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून फक्त असंच वाटतं आहे की त्याला मनापासून गार्गी पसंत आहे. आणि तू आता जर हे सगळं सांगितलं तर हा फक्त तुझा स्वार्थीपणा ठरेल. हे काही बरोबर नाही हा मानसी. आणि मानसी, प्रेमात स्वार्थाला जागा नसते हा. जागा असते ती फक्त त्यागाला. आणि तू तेजसच्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला हवा. मानसीच्या मनाने तिच्यासमोर एक वेगळाच प्रश्न उभा केलेला असतो. तेजस चुटके वाजवून मानसीला भानावर आणतो आणि तो सांगतो की काय लक्षाम, अहो मी इकडे बसलो आहे, तुम्ही तिकडे काय बघत आहात? सांगा, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना महत्त्वाचं, सांगा, मी आहे ऐकतोय. तेव्हा तेजस मनोमन विचार करतो की सांगा हो मिस लकीचाम, रणजितराव तुम्हाला भेटले होते. तेजसचा आणखीनही गैरसमजच असतो. तेव्हा मानसी लगेच शब्द फेरते आणि ती सांगते की निधीचे ॲडमिशन कॉलेजला झाले एवढंच सांगायचं होतं. मानसीने स्वतःला प्रेमाची कबुली देण्यापासून रोखलेलं असतं. तेव्हा तेजस विचारतो की काय ॲडमिशन झालं? अहो ओळख असले तेव्हा तिथे ॲडमिशन भेटत नाही. कोणाच्या ओळखीने झालं ॲडमिशन? तेव्हा मानसी खूप लाजते आणि त्यानंतर ती सांगते की आता झालं ॲडमिशन ना, त्यात सांगण्यासारखं काय आहे? तर तिथे आता तेजस सांगतो की हो, तुम्ही आनंदी आहात ना, मग बस झालं तर. तेव्हा मानसी विचारते की तुम्ही खूप खुश आहेत? तेव्हा तेजस सांगते की हो, मी तर प्रचंड आनंदी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत असतील तर बरं वाटतं ना. तेजस वेगळ्या विषयासंदर्भात बोलत असतो आणि मानसीचा वेगळाच गैरसमज असतो. कारण मानसीला सतत हेच वाटत असतं की तेजस गार्गीबद्दल बोलतोय आणि गार्गीबद्दल तर तेजसला काहीच माहिती नसतं. दोघेही गैरसमजामुळेच एकमेकांपासून दूर असतात. त्यानंतर तेजस हा मानसीला सांगतो की आई जे बोलते ना ते पडतं हा मला.
तेव्हा मानसी विचारते की तुम्हालाही असंच वाटतं का? तेव्हा तेजस विचारतो की का तुम्हालाही असंच वाटतं का? तेव्हा मानसी सांगते की हो, मावशी जे म्हणतायत ते बरोबर आहे. तेव्हा तेजसचा पुन्हा गैरसमज होतो आणि मानसीचा देखील. कारण मानसीला वाटत असतं की तेजस गार्गीबद्दल बोलतोय आणि तेजस तर रणजितबद्दल मानसीला विचारत असतो. आणि रणजितचा हा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की निधीचं ॲडमिशन रणजितमुळे झालं आहे आणि म्हणूनच मानसी खूप खुश आहे आणि त्याच्याबद्दलच बोलते आहे. मानसी विचार करते की कळलं आहे मला यांच्या मनात काय सुरू आहे ते. यांना गार्गे आवडते. तर तेजस विचार करतो की म्हणजे रणजितरावांनी एका भेटीतच शिक्सर मारला. म्हणजे गाडीवाला आणि गाडीवाली या दोघांची जोडी जमली तर. आणि अचानकपणेच तेजसच्या तोंडून बाहेर वाक्य पडतं ते म्हणजे आता श्रीखंडाची गोळी खायला मिळणार. मानसी चकित होऊन तेजसकडेच पाहत राहते. त्यानंतर तेजस मानसीला दिलेलं लकी चार्म वरती उडवतो. तेव्हा मानसी ते हातामध्ये झेलते आणि तेजसला वाटतं की ती पडणार. त्यामुळे तेजस हा मानसीचाही हात पकडतो. तेव्हा तेजस मानसीची मूठ झापतो. त्यानंतर तो मानसीला ते ठेवायला सांगतो. तेव्हा मानसी नकार देते आणि मानसी स्वतःहूनच ते लकी चार्म तेजसच्या हाती देते. त्यानंतर तेजस हा लकी चार्मकडे बघून हसत असतो. तेव्हा मानसी तेजसला बाय करते. तर तेजसही मानसीला बेस्ट ऑफ लक देतो आणि त्यानंतर मानसी तेथून उठून जाते. तेजसला इतकं प्रचंड खुश पाहिल्याने मानसीचा हा गैरसमज झालेला असतो की त्याला गार्गी पसंत आहे आणि मानसीला खुश पाहिल्याने तेजसचा हा गैरसमज झालेला असतो की तिला रणजित आवडतो. दोघांचेही एकमेकांच्या बाबतीत तितकेच मोठे गैरसमज झालेले असतात. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत. सुनंदा मानसीला विचारते की तुला कळालं का तेजसच्या मनात नक्की काय चालू आहे ते? तेव्हा मानसी सांगते की हो, गार्गीचं स्थळ त्यांना पसंत आहे. तेव्हा सुनंदा खूप खुश होते आणि ती म्हणते की चला, म्हणजे आता बघण्याचा कार्यक्रम करायला काहीच हरकत नाहीये. तर तिकडे रणजितराव मात्र रजनीवरती खूप भडकतो. तो कैची हातात घेतो आणि सांगतो की जर माझं मानसीशी लग्न नाही झालं ना तर मी स्वतःचा जीव देईन. आणि त्याच एका कारणाने रजनी त्याचं आणि मानसीचं लग्न लावून द्यायला तयार होते. रजनी त्याला वचन देते की तीच तुझी बायको होईल आणि जागीरदाराची सून देखील. तर इकडे गायत्री मात्र वेगळ्याच प्लॅनमध्ये असते. सलग 15 वर्ष प्रभूंचं घर हडपण्याचा प्रयत्न करणारी गायत्री यावेळी वेगळाच डाव खेळणार असते. परंतु तो काय असणार हे आपल्याला पुढील भागात